पवार गटाच्या नेत्यावर अज्ञात टोळीनं हल्ला चढवला। अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या सीमेलगतच्या मांदगाव इथं हा हल्ला झाला। पवार गटाचे नेता राम खाडे जखमी झाले। हा हल्ला 10 ते 15 जणांनी केला असून त्यासाठी धारदार शस्त्रांचा वापर केल्याचं कळतंय। या हल्ल्यात राम खाडे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राम खाडे यांच्यासोबतचे 4 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते आहे। बीड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे नेते आहेत राम खाडे यांच्यावर काल अहिल्यानगर जिल्ह्यातील मांदळी येथे एका हॉटेलवर रात्री जेवणाकरिता थांबले असताना त्यांच्यावर अज्ञात इस्मांनी जे आहे हल्ला केलेला होता। या हल्ल्यामध्ये राम खाडे आणि त्यांचे सहकारी जे आहेत ते गंभीर जखमी झाल्याचे पाहायला मिळते। आपण सध्या मांदळी गावामध्ये आहोत। या मांदळी गावातलं जे हॉटेल पाटील आहे त्या पाटील हॉटेलमध्ये जे आहे राम खाडे आणि त्यांचे सहकारी असलेले अंबादास खेळे, दीपक खेळे, त्यासोबत परमेश्वर नागरगोजे, किशोर मुळे हे जे सहकारी आहेत हे जेवणाकरिता थांबलेले होते। रात्री 8:30 ते 9च्या सुमारास जे आहे त्यांच्यावर अज्ञात इस्मांनी जे आहे हल्ला केलेला होता। अत्यंत गंभीर स्वरूपाचा जो हल्ला आहे तो केलेला होता। जीवघेणा हल्ला त्यांच्यावर केलेला असला। हा हल्ला जो आहे तो राजकीय द्वेषातून केला असल्याचं त्यांचे राम खाडेंचे जे सहकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। आता आपण सध्या या मांदळीच्या पाटील हॉटेलच्या परिसरात आहोत। इथे काल रात्री जो हल्ला झालेला होता त्या हल्ल्याच्या जे काचा आहेत त्यासोबत गाडीचे तोडफोड झालेले आहे, साहित्य आहे, हे सगळं इथे पडलेलं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये अद्याप कुठलीही तक्रार अथवा फिर्याद दाखल झालेली नाहीये। त्यामुळे आता पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये काय सत्य बाहेर आणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।